आज मी तुम्हाला न्यू तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी दोन कलर यूज करत आहे, ग्रीन कलर आणि रेड कलर। हा हिरवा कलर आहे आणि हा लाल कलर आहे। चला तर मग सुरू करूया। आणि ही मी 12 नंबरची क्रोशिया यूज करत आहे। हे पहा, मी असं सुंदर असं तोरण तयार करत आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। पहिल्या सुरू मी तोरणपट्टी कशी तयार करायची ते तुम्हाला दाखवते। आपल्याला प्लेन सिंपल अशी तोरणपट्टी तयार करायची आहे। त्यासाठी मी आधी 12 चेन घेणार आहे। हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन घेतल्या। आता काय करायचं, आपल्याला 10व्या चेन वरती खांब तयार करायचा। आता प्रत्येक चेन वरती एक एक खांब तयार करायचा। आपल्याला डबल खांब करण्यासाठी असा एक फंदा घ्यायचा। यामध्ये परत हा घ्यायचा, इथून एक फंदा ओढायचा आणि हा एक पस या दोन्ही मधून एक काढायचा, नंतर एक दोन्ही मधून काढायचा, परत एक फंदा घ्यायचा, इथून एक फंदा काढायचा चेन मधून एक, पुन्हा या दोन फंद्यामधून एक फंदा काढायचा, पुन्हा या लास्ट दोन फंद्यामधून एक। असा हा आपला डबल खांब तयार होतो। असंच प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा आपल्याला। हा खांब तयार झाला, आपला खांब तयार झाले। आता काय करायचं, इथे पलटायचं आपल्याला। पलटलं, आता काय करायचं, प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा। आधी पहिल्या स्टार्टिंग आता आपल्याला इथे आता आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत। 1 2 3 3 चेन घेतल्या। आता प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचा। एक, नेक्स्ट खांबावरती एक, परत नेक्स्ट खांबावरती एक, असं प्रत्येक खांबावरती एक एक खांब तयार करायचं आपल्याला। हे झाले, सेकंड ओळ पण तयार झाली। परत सेम करायचं, पलटायचं, 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या, परत प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं। असंच आपल्याला पूर्ण लाईन तयार करायचं। मी पण पूर्ण पट्टी तयार करून घेते, तुम्ही पण पूर्ण पट्टी तयार करून घ्या। हे पहा, ही आपली पूर्ण तोरणपट्टी तयार करून झाली आहे। आता मी हे तोरणपट्टी पूर्ण 1 मीटर असं रुंदीची तोरणपट्टी ही तयार करून घेतली आहे। तुम्ही पण तुमच्या डोरच्या मापानुसार ही तोरणपट्टी तयार करून घेऊ शकता। मी माझ्या डोरच्या मापानुसार ही तोरणपट्टी तयार करून घेतली आहे। आता काय करायचं, आपल्याला फ्लॉवर कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। आता फ्लॉवर तयार करण्यासाठी आपल्याला मध्यभागी ग्रीन कलर यूज करायचा आहे। ग्रीन कलर यूज करायचा आहे। हे पहा, आधी आपण असं हे घेणार आहोत। आता आपण यावरती चेन तयार करणार आहोत। चेन किती तयार करायच्या, आपल्याला 6 चेन तयार करायच्या आहेत। 1 2 3 4 5 6 या 6 चेन तयार झाल्या। आता काय करायचं, पहिल्या चेन वरती हे जॉईन करून घ्यायचं। जॉईन केलं, आता काय करायचं, आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्या आहेत। 1 2 3 3 चेन घेतल्या, ह्या खांबाची चेन, परत अजून 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या। आता मध्यभागी आपल्याला एक खांब तयार करायचा आहे डबल, त्याच्यामध्येच हे पहा, हा एक खांब। आता परत आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्या आहेत। 1 2 3 3 चेन घेतल्या,
परत यामध्येच आपल्याला खांब तयार करायचं आहे. हे असं परत 1 2 3 3 चेन, एक डबल खांब, परत 3 चेन, परत डबल खांब, हे पहा हे पूर्ण तयार झालं. इथे आपले 9 तयार झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता 3 चेन घ्यायच्या आणि पहिल्या खांबावरती जॉईन करून घ्यायचं. इथे जो चेन घेतला आहे आपण पहिल्यासाठी तिथे जॉईन करायचं. हे आता आपण हे पहा आपली टिक्की तयार झाली. इथे जॉईन केलं. आता काय करायचं, जिथे आपण 3 चेन घेतल्या होत्या तिथं आता पफ तयार करायचा. 4 5चा 2 3 4 आणि हे 5. या 5 मधून काढायचं 1. तर इथे 3 चेन घ्यायच्या. परत नेक्स्ट याच्यामध्ये पफ तयार करायचा. 1 2 3 4 आणि हा एक 5. 5 मधून काढायचं आणि परत 1 2 3 3 चेन घ्यायच्या. परत इथून 5चा पफ तयार करायचा. 1 2 3 4 आणि हा एक 5. परत पफ तयार करायचा. परत 1 2 3 3 घ्यायचे. 1 2 3 4 आणि हे 5. 5चा पफ तयार करायचा. इथे जॉईन करायचं. परत 1 2 3 असंच हे पूर्ण इथेपर्यंत तयार करायचं आपल्याला. हे पहा इथे आपलं हे इथे आपलं हे पूर्ण झालंय. आता इथे आपण हा ग्रीन कलर कट करणार आहोत. कट केला. आता हा मागच्या साईडला आपण जॉईन करून घेऊया, लपवून घेऊया असं. आता आपण इथे रेड कलर जॉईन करून घेणार आहोत. इथे नॉट घ्यायचा असा आणि इथे आपण जिथे 3 चेन घेतले आहे तिथे इथे हा जॉईन करायचा. आता इथे काय करायचं, पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 3 चेन घेतल्या. आता 5 खांब घ्यायचे. 1 2 3 4 आणि अजून एक 5. 5 घेतल्या. आता 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 3 चेन घेतल्या. आता इथे जॉईन करायचं. परत नेक्स्ट 3च्या तिथे असं एक नॉट करायचा. 1 2 3 3 चेन घ्यायच्या. परत 5 खांब घ्यायचे. 1 2 3 4 आणि एक 5. 5 चेन घेतल्या. आता परत 1 2 3 3 चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करायचं. हे पहा असंच पुढच्या याच्यात पण सेम तयार करून घ्यायचं. जॉईन करायचं. आधी 1 2 3 3 चेन घ्यायच्या. परत प्रत्येक ह्याच्यामध्ये 5 5 खांब तयार करायचे. 2 3 4 आणि हा एक 5.
परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3, 3 चेन घ्यायच्या आणि इथे जॉईन करायचं. हे पहा, असंच हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आपल्याला. हे पहा, इथे हे फ्लॉवर तयार करून झालंय सुंदर असं. आता आपण असेच 5 फ्लॉवर तयार करून घेणार आहोत. मी तयार करून घेतलंय, तुम्ही पण नक्की तयार करून घ्या 5 फ्लॉवर. हे पहा, 5 फ्लॉवर तयार करून घेतलेत. आता हे जॉईन कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. तोरणपट्टीला आपण ते जॉईन करणार आहोत. एकमेकांना आधी असं जॉईन करून घ्यायचं आहे. ते हे काय करायचं, यामध्ये या दोन्हीला आधी जॉईन करून घ्यायचं. हे पहा, ही समोरची साईड आहे आणि हिला असं इथला एक खांबा घ्यायचा आणि इथलाही घ्यायचा आणि हे जॉईन करायचं. आता इथे मागच्या साईडने ही गाठ बांधून घ्यायची. आणि हा इथे उलन कट करायचं. हे पहा, हे 2 फ्लॉवर आपले जॉईन झाले. आता नेक्स्ट 2 फ्लॉवर जॉईन करायचं. असं एकावर एक फ्लॉवर ठेवायचे आणि जॉईन करून घ्यायचं. आता आपण हे इथे जॉईन केलं आहे, त्यामध्ये सेम इथे दुसरं फ्लॉवर जॉईन करून घ्यायचं. 5 एक्स्ट्रावालं ऊन कट करायचं. तर सेम आता हे नेक्स्ट फ्लॉवर पण आपल्याला सेम जॉईन करायचं आहे. इथे सेम या लाईनच्या इथे जॉईन करायचं. ते हुलन जॉईन करायचं. आणि हे हुलन इथे कट करायचं. परत सेम इथे हे हुलन जॉईन करायचं. सॉरी, ते उलन जॉईन करायचं. हे
तर हे कट करायचं. आता काय करायचं, हे आपले सर्व फ्लॉवर जॉईन करून झाले आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्ण सर्व तोरण जॉईन करून झाले आहेत फ्लॉवर. आता आपण तोरणपट्टीला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते. ही आपली तोरणपट्टी आहे. आता हिला कसं जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते. या साईडने आपल्याला 4 लाईन सोडून द्यायच्यात. 1 2 3 4. 5व्या लाईनला इथे आपण आता हे जॉईन करणार आहोत. इथे हे आता आपण रेड कलरने जॉईन करूया. असं पलटवायचं. हे पहा असं पलटवलं मी. 1 2 3 4 4 लाईन सोडल्या. ही 5वी लाईन आणि हा फ्लॉवरचा एक खांब करायचा. ते हे जॉईन करून घ्यायचं. आणि ते उलन कट करायचं. सेम सेकंड पाकळी पण जॉईन करायची. मध्ये 2 लाईन सोडायच्या. 1 ही जॉईन केलेली 1 आणि 2 अशा. आता इथे तिसऱ्या ह्याच्यावरती जॉईन करायचं. हे पहा हे एक्स्ट्रा उलन कट करायचं. हे असं सुंदर असं जॉईन झालंय. हे पहा ओळखायला पण येणार नाही की आपण गाठ बांधून जॉईन केलंय. एकदम असं वाटणार आहे की ते चिटकवून टाकले आहे असं वाटणार आहे. जॉईन केलं असं वाटणार नाही आहे. आता हे नेक्स्ट 2 फ्लॉवर जॉईन करूया. आता हे काय करायचं, हे इथे पलटवायचं. असं पलटवलं. आता नेक्स्ट 2 फ्लॉवर पण इथे पाकळ्या जॉईन करायच्या. इथे आता आपण मध्ये किती सोडतोय ते पण काउंट करा, नाहीतर कमी जास्त होऊ शकतं. आता मी इथे पहिल्या सासिंग जसं 4 सोडले तसं इथे पण 4 सोडणार. 1 2 3 4 4 सोडणार आणि 5व्या ह्याच्यावरती हे फ्लॉवर जॉईन करून घेणार. इथे पण ही गाठ बांधून घ्यायची. तुम्ही गाठ बांधून घेऊ शकता या सुई दोऱ्याच्या मदतीने पण जॉईन करू शकता. मी त्या उलनच्या मदतीने जॉईन करते आणि तुम्ही सुई दोऱ्याच्या मदतीने पण जॉईन करू शकता. आता इथे 2 लाईन सोडायच्या. तिसऱ्या लाईनवर हे जॉईन करून घ्यायचं. मला उलनच्या सहाय्याने मी खूप असं परफेक्ट असं दिसतं ते, म्हणून मी उलनच्या सहाय्यानेच मी जॉईन करून घेत आहे. तर तुम्ही मला तुमच्या आवडीनुसार हे जॉईन करून घेऊ शकता. माझ्या ह्याच्याने तर मी सांगेन की तुम्ही उलननी जॉईन करा. ते खूप सुंदर दिसतं उलननी जॉईन केलेलं आणि ते समजत नाही उलननी जॉईन केलेलं. हे पहा हे आपले 2 फ्लॉवर जॉईन करून झाले आहेत. हे पहा आता आपण सगळे फ्लॉवर सेम असंच जॉईन करून घेणार आहोत. मी पण ते जॉईन करून घेते, तुम्ही पण जॉईन करून घ्या. हे पहा आता हे पूर्ण फ्लॉवर तोरणपट्टीला फ्लॉवर जॉईन करून झाले आहेत. हे पहा आता आपण इथे याला गोंडे लावून घेणार आहोत. मी ग्रीन कलरचे गोंडे लावून घेत आहे. तुम्ही पण हे गोंडे मी प्रत्येक माझ्या तोरणच्या व्हिडिओमध्ये मी कसे तयार करायचे ते दाखवले आहेत. तुम्ही पण नक्की जाऊन ते व्हिडिओ पहा. आता मी हे जॉईन कसं करायचे ते तुम्हाला दाखवते. आता आपण काय करणार आहोत, या फ्लॉवरच्या मध्यभागी इथे जॉईन करून घेणार आहोत.
तर मी ह्या पाकळीला, तर ह्याच्या मध्यभागी हे आलंय, त्यामुळे इथे मी जॉईन करते. दोन्ही पाकळ्यांचा एक एक हे घेऊन मी इथे फ्लॉवर जॉईन करते. हे पहा, पलटवायचं आणि मागच्या साईडने गाठ बांधून घ्यायची. खूप सुंदर असं हे तोरण तयार झालं आहे. तुम्ही पण नक्की तयार करून पहा. सुंदर असं आता गणपतीसाठी छोटंसं तोरण आपल्या मकराला लावण्यासाठी तयार करून झालं आहे. हे पहा, एक गोंडा लावला इथे मी. आता नेक्स्ट ह्याच्यावरती दुसरा गोंडा जॉईन करून घेते दुसऱ्या फ्लॉवरच्या ठिकाणी. इथे पण सेम. सॉरी, हे असं केलं तर मागच्या साईडने हे जॉईन करायचं. आता हे दोन गोंडे जॉईन केले आहेत. सेम असेच पुढचे पण गोंडे जॉईन करून घ्यायचे आहेत. मी पण जॉईन करून घेते, तुम्ही पण घ्या. हे पहा, आपलं हे गोंडे लावून पूर्ण तोरण तयार करून झालं आहे. सुंदर असं हे तोरण तयार झालं आहे. तुम्ही पण नक्की तयार करून घ्या. आता आपल्या गणपतीच्या डेकोरेशनसाठी सुंदर तोरण तयार झालं आहे. हे पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.